मॅडम तुमचं? माझं नाव सौ मनीषा किरण नाईक. मी केगाववरून येते. मी परवाच्या दिवशी मला रविवारी अशी पाठीत चमक आलेली. मी सोमवारी हा बेल्ट लावला फिरायला. त्याच्यामुळे मला खूप फरक पडला. त्यामुळे मी कंपनीचा आणि सरांचं आणि सर्व आपल्या स्टाफचं, आई बाबांचं आणि सरांचं सर्वांचं अभिनंदन. मग हा फिराईल पल्स बेल्ट या ठिकाणी ठेवायचा आहे का कंपनीला रिटर्न पाठवायचा? नाही ठेवायचं. त्याचा फायदा सर्व आई बाबांनी घेतला पाहिजे, सर्वांनी घेतला पाहिजे. धन्यवाद. फिराईल पल्स काल 2 दिवस वापरला आहे आणि पायाची मशीन वापरली, पण मला एकदम पाय माझे फिट्ट होते, ते जरा लूज संपूर्ण झालेले आहेत कमरेपासून पाय बोट्यापर्यंत. मग आता कंपनीचे मी आभार मानतो का हा फिराईल पल्स इथंच राहू द्या आणि सर्व पेशंटला मिळवू द्या, हे मी तुम्हाला विनंती करतो. म्हणजे पल्स फिट आणि फिराईल पल्स बेल्ट या दोन्ही मशीनचा वापर केल्यामुळे बाबांना खूप चांगला फरक पडलेला आहे. तुम्हाला जसा अनुभव आलेला आहे तसं बाकीच्या लोकांना काय तुम्ही संदेश देऊ शकता? पण सर्वांनी त्याचा वापर करावा असं मी त्यांना विनंती करतो. माईक असते का? बोला, काय नाव आहे? माझं नाव कल्पना प्रकाश कोणी. तुम्ही जो बेल्ट वापरताय फिराईल पल्स बेल्ट, त्या बेल्टचा तुम्हाला काय अनुभव आलेला आहे? काय फरक पडला? एकदम शरीराला हलका हलका वाटायला लागलेला आहे आणि पायाचे दुखून होतं त्याच्यामध्येही आराम पडायला लागलेला आहे. मग या बेल्टची थेरपी तुम्हाला रोज भेटली पाहिजे आहे, रोज भेटली पाहिजे. तर 10 दिवस आपल्याला बेल्ट वापरायला दिलेला आहे. नंबरला थांबून तो पुरेपूर वापरण्याचा प्रयत्न करा, कारण 10 दिवसानंतर तो आपल्याला भेटणार नाही. ओके, धन्यवाद. नमस्ते, माझं नाव मनाली रामचंद्र म्हात्रे. माझं दुखणं काय नव्हतं, त्यामुळे तसा फरक नाही जाणवत, पण बॉडी एकदम फ्लेक्झिबल वर्क करते. पोटाला मी लावलाय, 3 दिवस झाले मी पोटाला लावते, तर एकदम हलकं महसूस होतं. आणि सर या बेल्टची प्राइस काय असेल ती, म्हणजे माझ्या बाबांसाठी मला घेण्याची इच्छा आहे. आता अशा कन्फ्युजन मध्ये टाकलेले मॅडमनी की बेल्ट स्वतःच्या वडिलांसाठी घ्यायचा निर्णय त्यांनी केलेला आहे. त्याच्याबद्दल आपण बोलू, कारण बऱ्याचशा आई बाबांच्या मनामध्ये ते चालू आहे. तर असं कोणाकोणाला वाटतंय की फिराईल पल्स बेल्टची थेरपी घेतल्यामुळे काय अनुभवला आपल्याला? काय फरक पडला? पाठणीचं दुखायचं कमी झालेलं आहे. अजून पायाचा त्रास होता, फिराईल पल्स बेल्टची थेरपी घेतल्यामुळे पायामध्ये सुद्धा फरक आलेला आहे. ऑल द बेस्ट म्हणजे काय म्हणते? असाच इथे राहू दे. काय त्रास होतोय आपल्याला? माझे दोन्ही खांदे दुखायचे खूप. ही थेरपी घेतल्यापासून तुम्हाला कसं वाटतं? खूप फरक पडतो. या बेल्ट फिराईल बेल्ट जो आहे याचा तुम्ही 1 दिवसाचा डेमो घेतलेला आहे. तो डेमो घेतल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आलेला आहे त्याचा? पाठ एकदम माझी हलकी झाली. पाठीला लावलं होतं का, पाठ एकदम हलकी झाली. मग तुम्हाला जसा फरक पडलेला आहे तसा बाकीच्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्याही पण ही थेरपी घ्यावी आणि स्वतःचे आजार बरे करण्यासाठी प्रयत्न करावे. तुम्ही आतापर्यंत जी थेरपी घेतलेली, या थेरपी मधून तुम्हाला काय अनुभव आलेला आहे? मला खूप फरक पडला. इथे येऊन खूप डॉक्टर केले पण कुठेच फरक पडला नाही. इथे खूप फरक पडला. माझे दोन्ही खांदे एवढे होताचे काय मला घरात 4 भांडी नव्हती घासता येत, 4 भांड्या नव्हत्या वाचतात, पण आता मी सगळं करते. स्वयंपाक वगैरे करता येतो का? आता स्वयंपाक वगैरे सगळं जमतोय. कशामुळे होत आहे सर्व? स्पेशल थेरपी घेतली त्याच्यामुळे मला खूप. आणि जर ही थेरपी नसते तर काय झालं असतं? गोळ्याच खात असते. गोळ्या खाऊन काय केलं असतं का? मग या थेरपीमुळे आज तुम्ही स्वतःच्या पावलावरती स्वतः उभा राहिल्यात आणि स्वतःचं काम स्वतः करायला लागलेलं आहे या थेरपीच्या माध्यमातून. पाटील, मला फिराईल पल्सने मी एकच दिवस थेरपी घेतली, फक्त फिराईल पल्सची. पण माझे 2 दिवस खांदे इतके दुखत होते, त्यामुळे मला खूप फरक पडला आहे. आणि पुढे मी सांगू शकते, जे इथे आई वडील बसले आहेत यांनी याचा पुरेपूर फायदा घ्या. आणि कंपनीचे खूप खूप आभार. ज्या सरांनी हा बेल्ट म्हणून इकडे पाठवला आहे त्यांचे पण आभार मानते. हा बेल्ट घेतल्यामुळे मला आता वाटतं पण येते आणि जिना पण चढता येते.
म्हणजे हा पिराईल बेल्टचा वापर केल्यामुळे कमरेमध्ये वाकायला सुद्धा यायला लागलं. 2 दिवस झाले. 2 दिवसाची थेरपी घेतल्यानंतर पिराईल बेल्टच्या थेरपीने लगेच यांना अनुभव आलेला आहे. कारण मला उठतं पण नसतं येत सकाळी. सकाळी उठताही येत नव्हतं, परंतु या बेल्टचा वापर केल्यामुळे काय झालं? आता उठायला मग या बाकीच्या लोकांना काय सांगतात तुम्ही? तुम्हाला तर एवढा अनुभव छान येतोय, तर बाकीच्यांना काय सांगतात? तुम्ही पण घेऊन या हो. तुम्ही पण घ्या, घरी नका घेऊन थेरपी इथे घ्या, असं म्हणतायत त्या. नमस्ते आई बाबा, कशा आहात तुम्ही? कसं वाटतंय? माझं नाव राधिका रवींद्र दळवी आहे. मी येथे एक एंजल म्हणून काम करते. तर मी म्हसरूळ गावात राहते. मी तुम्हाला आज रत्नमाला पाटील ताई यांच्या या थेरपी सेंटरमध्ये कित्येक दिवसापासून येतात, तर त्यांच्या शरीरामध्ये काय काय अनमोल बदल घडला ते आपण जाणून घेऊयात. ताई, तुमचं नाव मला माहिती आहे, पण इथे बसलेल्या आई बाबांना तुमचं नाव माहिती नाही, तर तुमचं नाव सांगा बरं. रत्नमाला पाटील. तुम्हाला काय काय त्रास आहे ते सांगा बरं. त्रास आहे, कमराचा त्रास आहे. या त्रासाला किती रुपये खर्च केले आतापर्यंत? गुडघ्याला विभाजे डॉक्टरकडे भरपूर खर्च केले. मग काय करायचं, 4-6 फरक पडायचा तेवढा पुन्हा जसं आहे तसंच राहायचं. तर तुम्हाला आता इथे येण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं आहे थेरपी सेंटर मध्ये? इथे यायला ते आमच्या घरी एक PSI सर होते, ते त्यांना भेटले. त्यांनी मला सांगितलं, मी हायरबाईला सांगितलं. बघा, या ताईंना ते PSI सर भेटले नसते तर त्यांनी या इथपर्यंत आल्या नसता. म्हणून त्या सरांसाठी टाळ्या वाजवा बरं सर्वांनी. तुम्ही आता पल्स फिट मशीन लावलं आहे आणि पॅराल फिट मशीन लावलं, तुम्हाला त्याबद्दल काय अनुभव आला ते तुम्ही सांगा बरं आई. हाताला मोकळं वाटतं, गुडघ्याला थोडं मोकळं वाटतं. काय काय अजून काय काय बदल वाटतो तुम्हाला? त्याला एवढंच बदल होतं गुडघ्याला, असं मोकळं किती वाटतं. दिवसापासून तुम्ही हे मशीन लावताय? पहिलाच दिवस आहे. आजपासूनच लावताय? पहिलाच दिवस आहे. हो. तरी पण तुम्हाला फरक जाणवतो? मोकळं मोकळं वाटतं गुडघ्यामध्ये. बघा, आईंना तरी आज एकच दिवस झाले, आजच त्यांनी मशीन लावलंय तरी त्यांना असं मोकळं मोकळं वाटतंय, म्हणजे त्यांना बदल जाणून येतोय. तर म्हणून आईसाठी टाळ्या वाजवा बरं. मी आज तुम्हाला नारायण निंबाळकर दादा यांच्याशी त्यांच्या ते पल्स फिट थेरपीबद्दल त्यांना कसं वाटलं आणि पॅराईल बेल्टबद्दल त्यांना कसं वाटलं त्याची आपण माहिती घेऊया त्यांच्याकडून. तुमचं नाव सांगा बरं दादा. नारायण निंबाळकर. तुम्हाला काय काय त्रास आहे? पेनचा त्रास होतो. या त्रासासाठी तुम्हाला पल्स फिट मशीन लावल्याने काय कसं वाटलं? छान वाटतं, एकदम असं आराम केल्यासारखं. आणि पॅराईल बेल्ट लावल्याने ते पण छान वाटतं. तुम्हाला काय अनुभव आहे या मशीनचा ते सांगू शकता का? ते म्हणजे जिथं कळलं तिथे मोकळं झालं, पण असं जिथं पेन व्हायचं कसं वाटलं तुम्हाला आता? एकदम छान वाटलं. आता एकदम आराम. तुम्ही सगळ्या आई बाबांना काय सांगू इच्छिता? असं याचा यूज केला पाहिजे. बघा, दादांना पण असं वाटतं की सर्वांनी याचा वापर केला पाहिजे. थँक्यू. पासून येत आहे दीड महिना. रंजनाताई, आपली तर पल्स पेटी थेरपी आणि पिरियड मेडची थेरपी किती दिवसापासून घेता? कसं वाटते ताई तुम्हाला बेडची थेरपी, पिरियड मेडची थेरपी वगैरे घेऊन? एकदम छान वाटलं. तुम्ही तर बसलेल्या आईबाबांना काय संदेश द्याल? तुम्ही पण घ्या. छान फरक जाणवतो? 100% विश्वास आहे असं वाटते ना बरं होईल म्हणून? म्हणून तर नंबर लावून सांगतो. बघा, ताईला पण खूप विश्वास आहे. ताई पण म्हणतात जसं मला बरं वाटते तसं सर्वांना बरं वाटेल, तर सर्वांनी घ्या बरं का. कसे आहात तुम्ही? बघा, भीमा वाघ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी या थेरपीचा लाभ घेतलेला आहे. या ठिकाणी पल्सपेट थेरपी आहे, अजून पेरेट बेल्ट आहे. या दोन्ही गोष्टीची त्यांनी थेरपी घेतली. बाबा, तुम्हाला कसं वाटते पिरियड बेल्टची आणि पल्सपेटची थेरपी घेऊन? दोन्ही चांगले वाटले. दोन्ही छान वाटते. काय फरक वाटतो तुमच्या शरीरामध्ये बघा? तर बाबा, तुम्ही इथं बसलेल्या आई बाबांना काय सांगाल? हे सांगून का प्रत्येकानं घ्या, प्रत्येकानं थांबून घ्या,
घेऊन जाऊन आला काल त्यांना मग बोललो का मी डॉक्टर गेलो काल तिकडे डॉक्टर 20 तास थांबलो इकडे 5 मिनिट थांबते मला 20 थांबायचं बरोबर वेळ काढायचा काय करायचं बघा बाबाचं म्हणणं असं आलं, मी डॉक्टरकडे गेलो होतो, पैसे फी देऊन सुद्धा मला 1 ते 1.5 तास थांबावं लागलं. तर प्रत्येकाने या फ्री थेरपीचा लाभ घेतला पाहिजे, कारण याच्यापासून बाबाला खूप छानसा फरक पडला आहे की ज्या ठिकाणी बाबाला 8 दिवसापासून 10 दिवसापासून ज्या वेदना होत आहे त्या बाबाच्या वेदना एका दिवसाच्या थेरपीतून थांबलेल्या आहेत. तर बाबाचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने नंबरला वेळ जरी असला तरी प्रत्येकाने थांबावे आणि पोस्टपेडची पॅरेट बेडची थेरपी घ्यावी. धन्यवाद बाबा. या ठिकाणी सरांनी असं बघितलं की प्रेमाचे लोक तर थेरपी घेतातच, पण या नॉर्मल आईबाबांना सुद्धा आपल्याला फरक पडला पाहिजे आणि आईबाबांना सुद्धा आपण या ठिकाणी काहीतरी असं आपल्या बर्थडे निमित्त गिफ्ट म्हणून आपण काहीतरी दिलं पाहिजे. तर म्हणून सरांनी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपल्याला या ठिकाणी ही थेरपीचा लाभ आपल्याला करून दिलेला आहे. तर सर्व आईबाबांना माझी विनंती आहे का प्रत्येक आईबाबांनी या ठिकाणी थांबून आपल्याला वेळात वेळ काढून आपली थेरपी घ्यावी. कशात आपण आई तुमचं नाव सांगा बरं. चंद्रकला मनोहर सोनार. चंद्रकला मनोहर सोनार. राहिला कुठं? गणेश नगर. किती दिवस झाले थेरपी घेत आहेत? 1 महिना पूर्ण झाला. आज कोणती मशीन लावली पाहायला? पाहायला लागली 3-4 मशीन आहे. मशीनचं नाव काय आहे? पल्सपीड. पल्सपीड मशीन. ही पल्सपीड मशीन तुम्ही पाहायला लावली, त्या पट्ट्या पाहायला लावल्या, कसं वाटलं बरं? छान वाटलं एकदम मस्त. कुठे लावलं होतं ते पल्सपीड तुम्हाला? हाताला लावलं आणि एक पायाला लावली. छान वाटलं एकदम. छान वाटलं ना? हो. मोकळं मोकळं वाटलं का? वाटलं. आणि हा पेरा बेल्ट तुम्ही लावतात, हा. कमरेचा बेल्ट आणि पट्ट्या, ते कसं वाटतं पेरा बेल्टने? छान वाटलं. बसलेल्या आई बाबांना काय सांगाल? छान वाटलं. तुम्ही पण लावा सगळ्यांनी घ्या. आता ही मशीन कुणी पाठवली बरं आपल्याला? मोठ्या सरांनी पाठवली. कोणासाठी पाठवली? आपल्यासाठी पाठवली. मग त्यांचा आभार मानायचं का नाही? आभार मानायचं. बोला बरं. काय लाईफ गेन कंपनीचे काय मागू येईल ते. लाईफ गेन कंपनीने आपल्याला ही मशीन पाठवली. विचार करा की लाईफ गेन कंपनीने आपल्याला मशीन पाठवली, पल्सपीड पाठवली, पेराइल बेल्ट पाठवली. तर त्यांनी आपल्याला थेरपी दिली ना, 2 शब्द बोलून त्यांचा आभार केला पाहिजे का नाही? तर लाईफ गेन कंपनीचे धन्यवाद केले पाहिजे का नाही? धन्यवाद. व्हेरी गुड. ठीक आहे ना? थँक्यू.